मी कोकणी अशा मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो। तर आज मी गावाला चाललो आहे आणि आपला कासारीमध्ये शो आहे उद्या 23 तारखेला, आज 22 तारीख आहे। तर आम्ही वसईवरून गाडी पकडून चाललेलो आहे गोवा संपर्क क्रांती। ट्रेन पूर्ण खाली आहे, पनवेल आता बघा काय गर्दी होते काय। तर आपल्यासोबत कलाकार आहे, हा पेंदे आहे, हे वगनाट्यमध्ये आहे। आपल्यासोबत कोण कोण कलाकार आहे तुम्हाला दाखवतो, चला। ह्याला ह्याला लागतो का बघा, हाय हे पण आहेत। आता असंच आपल्यासोबत अजून कलाकार संघ आहे, ते पुढच्या डब्यापासून तुम्हाला दाखवतो, तर चला। नमस्कार मंडळी, आम्ही कळजोंडी ग्रामस्थ मंडळ मुंबई रजिस्टर मुंबईवरून निघालो आहे गावी यायला। तर आत्ताच आम्हाला ट्रेन मिळाली, आपली ट्रेन आहे आताची गोवा संपर्क क्रांती। तर जोगळे साहेब 2 मिनिटात तुम्ही बोला, कसं वाटतंय आपल्याला? बसायला भेटले ना? हो, आम्हाला व्यवस्थित बसायला भेटलं, आम्ही आपला झोपून व्यवस्थित चाललो आहे। आता आमची जेवायची ऑर्डर दिलेली आहे, पनवेलपर्यंत जेवण येणार आहे। ओके, आम्हाला बसायला व्यवस्थित भेटलेलं आहे आणि उत्तम झोपण्यापासून आमची व्यवस्था झालेली आहे। पूर्ण गाडी खाली आहे। वेद, तुला कसं वाटतंय? नमस्कार मंडळी, आम्ही वसईवरून गोवा संपर्क ट्रेन आताच पकडलेली आहे। आता भिवंडी झालेली आहे। आता आम्ही भिवंडीला दोन छोट्या गवळणी पण घेऊन आलोय। एकदम पूर्ण खाली गाडी आहे आणि आम्हाला सर्वांना प्रत्येकाला एक सीट भेटलेली आहे आणि मस्त आम्ही जरा उद्या सकाळी आम्ही कोकणात पोहोचू, रत्नागिरी थेट, तेव्हा आम्ही तुम्हाला दाखवू पुढची काय स्टोरी आहे ती। धन्यवाद। धन्यवाद रोशन। योगेश्वरांचं मत बघूया, योगेश्वर काय बोलतात? योगेश्वर, तुमचं मत सांगा। आपण चाललोय आता कळजोंडी ग्रामस्थ मंडळ मुंबई यांचं आता उद्या कासारीमध्ये नमन आहे। त्या नमनासाठी आम्ही सर्व कळजोंडी ग्रामस्थ मंडळ मुंबई हे सर्व आता वसईवरून आता आम्ही गाडी पकडलेली आहे आणि आता आम्ही कोकणात चाललोय नमनासाठी। आणि आता उद्याचा शो आमचा एवढा हाऊसफुल जाणार आहे। तर आणि आता हे बघा, छोट्या गवळणी पण आम्ही घेतलेले आहेत 2, आणि मावशी एक पेंडे आहे, वरती वाकडे आहे, तिकडे वाकडे आहे, हा बोबडे आहे, कोण हाय सगळे युट्यूबचा चॉकलेट बॉय कोकणी यश आपल्या गावी येतोय, तर त्याचं पण 2 मिनिटं आपण ऐकूया काय बोलतोय। बोल मित्रांनो, आपल्या उद्या कासारीमध्ये शो आहे, तर सगळ्यांनी आवर्जून करा आणि आपल्यासोबत सर्व कलाकार मित्रमंडळी येत आहेत, तर तुम्ही पण या। बघा पूर्ण ट्रेन खाली आहे। तर आपल्यासोबत पेंडे आहे, आपली हिरा आहे, ही पण चंद्र आहे, ही मावशी आपली ती पण येते। तर मित्रांनो तुम्ही पण या, आम्ही पण येतो। नमस्कार, मी आहे पेंद्या। तर मित्रांनो, कळजोंडी नमन मंडळ, ग्रामस्थ नमन मंडळ मुंबई येथे पहिल्यांदाच मी शो केला, दोन्ही पण हाऊसफुल झाले। आता तिसरा शो आपला कासारीत लागलाय, तर परत एकदा शो लागणार आहेत गावी, तर पूर्ण बघा, मस्त शो आहे, एकदम दणक्यात होणार आहे। लाईक करा, शेअर करा, लाईक और सबस्क्राईब करा। धन्यवाद। नमस्कार, हे आपले संतोष निमरे औरंगजेबाच्या भूमिकेत आहेत, 2 शब्द आपल्याला सांगतील। बोला साहेब। कळजोंडी ग्रामस्थ मंडळ मुंबई रजिस्टर यांचे 2 शो आज आम्ही गावी रत्नागिरीला कासारी गावात चाललोय शो करण्यासाठी, तो पण हाऊसफुल होणारच आहे आणि अजून 14 शो आम्हाला आमच्या गावामध्ये करायचा आहे। तुम्हाला कसं वाटतं? आपण आता जे गावी चाललोय ना, तर तुम्हाला कसं वाटतं हे शो करून? शो आम्हाला आपले 2 शो झाले मुंबईमध्ये, तुम्हाला कसं वाटतं? आपल्या गावाचं नाव, आमच्या गावाला कळजोंडी ग्रामस्थ मंडळ, आमच्या गावाचं नाव मोठं होतं, तर आम्हाला आनंद होता, शांतीसाठी आम्ही सगळा प्रयत्न करतोय। धन्यवाद अगोंडे साहेब, मस्त दाखवून दिली, छोटे छोटे ब्लॉग करतोय। तुमचे पण काय ते मनोगत व्यक्त करा, लवकर लवकर करा। मी बोलतो ना, नरडोबाचे आभार। आम्हाला गाडी खाली भेटली, म्हणजे आमचे 2 शो लागोपाठ फुल गेले साहित्य संगीत मुंबईचे। आम्ही माणसं गर्दी बघूनच आम्ही घाबरलो होतो वसईला, असं सांगा ना, गर्दी बघूनच घाबरलो होतो। पण युट्यूब आहे ना, युट्यूब
खरोखरच नरडोबाचे आम्ही आभार मानतो, कारण आमचे पहिले 2 शो बी फुल गेले. आता आम्ही तिसऱ्या शोला जात असताना बी आम्हाला वाटलं प्लॅटफॉर्मवर गाडी भरपूर होती, पण नरडोबाच्या कृपेने आम्हाला गाडी पुरी खाली भेटली आम्हाला. खरंच तिथे भरपूर आभार मानतो देवाचे. धन्यवाद 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 धन्यवाद. 5 उलट जाऊ दे. अजून पण पुढच्या डब्यामध्ये मित्रमंडळी आहे, तर त्यांच्याकडून पण आपण मनोगत व्यक्त करून घेऊया. चला. पण खायला काय दिलं नाही कोणी. अच्छा, अरे खायला मिळणार तुला, खायला मिळणार पनवेलला. रत्नागिरी उतरल्यावर तुम्हाला चॉकलेट इतके आभार मानावे जितके कमी आहेत. आता तुझं बोला बोला, तुमचं मनोगत व्यक्त राहिलं करा. पाहिजे. हा. स्टार्ट करतो. माझा चष्मा लावून म्हातारा आलाय, म्हातारी आलाय. राधा बोलते आता. राधा. दादा जितके आभार मानावे तितके कमीच आहे आपल्या ह्या करदंडी गावाचे, की आज ज्या आपल्या गावाच्या पुण्याने आम्हाला पर्सनली बसायला सीट भेटली. बरोबर आहे. आपण विंडो सीट. काय बोल. आणि राहिली गोष्ट तर आता आपण जातो या शो साठी, तर खरंच हा शो होतो ना भविष्यात असाच होणार यात काही शंकाच नाही. कारण आपण मुंबईसारख्या ठिकाणी 2 शो करून आपण आलो आहोत, हाऊसफुल गेले. त्यामुळे एकदम हाऊसफुल झालेले आहे. त्याच्यामुळे हाही शो आपला पूर्ण Housefull होणार. हाऊसफुल होणार यात काहीच प्रश्न नाही. धन्यवाद. धन्यवाद. मस्त धन्यवाद. आमची राजा आता- कशी एकदम चांगली perfect बोलली. अरे लेखकांचं घ्या रे. आता हे बघ इकडे बघ. ते झोपतायत बघ. त्याच्यानंतर. ओय मावशी. मावशी. आता आडवं करतो. आज कासारी येथे कजोली ग्रामस्थ मंडळाचा शो 3रा शो चालू उद्या होणार आहेत हनुमान जयंतीच्या निमित्ताने. त्या शोसाठी सर्व कलाकार हे एकमताने आपल्या एकजुटीने काही पुढे गेलेले आहेत, काही मागे राहिलेले आहेत. त्यांची खूप चांगल्या प्रकारे आपण गाडची गाडीची जे देवाची कृपेने आपल्याला खाली मिळाली आहे, त्या देवाची कृपेने आपण मित्रांनो मावशी आहे. आणि पाहूया त्यांच्याकडून 2 शब्द काय बोलताय. नमस्कार, मी वैभव शिंदे. कलचोली ग्रामस्थ नमन मंडळामध्ये आज बरेच वर्ष मी या ठिकाणी नमनामध्ये कार्यक्रम करतो आहे. अनेक कार्यरत आहे आणि त्यामुळे पेंड्याची भूमिका म्हणू नका, काही आधी वाकड्याची भूमिका नका, अशा बऱ्याचशा भूमिका मी पार पाडल्या. आणि जसे आमचे निलेशजी सर या ठिकाणी बरीच वर्ष मावशीची भूमिका ही अप्रतिम करत आलेल्या आहेत. पण त्याच्यानंतर तो वारसा हा मला मिळालेला आहे, त्यामुळे मी खूप माझं भाग्य समजतो आणि बरोबर. मला खूप अभिमान वाटतो की त्यांची जी भूमिका आहे मावशीची ती माझ्याकडे आलेली आहे. तर खरोखरच मला खूप आपल्या गावासाठी आणि या आपल्या होणाऱ्या हनुमान जयंतीच्या कार्यक्रमासाठी मी शुभेच्छा देतो. आणि जे काय आम्हाला एक गाडीची सोय केलेली आहे ग्रामस्थांनी, ते आमचे निलेश जोगळे यांनी तिकीट काढलेले 160 रुपयाची, तर त्यांचं मी स्वतःच्या आभार व्यक्त करतो. धन्यवाद. 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 धन्यवाद सर. आणि आमचे नामानाचे लेखक सर निलेश जोगले यांच्याकडून आपण त्यांचे मनोगत व्यक्त करूया. सांगा. अरे विचार. नमस्कार दोघे साहेब. आपण मुंबईच्या ठिकाणी कळजोंडी ग्रामस्थ नमन मंडळाचे 2 शो एकदम चांगल्या हाऊसफुल तिथे आपण पार पाडलेले आहेत. आता आपला शो गावी कासारी येथे आहे. तर तुमचं काय म्हणणं, तुम्ही या लोकनाट्याचे लेखक आहात, तुमचं काय थोडक्यात मनोगत व्यक्त करा. रोशनी साहेब, तुम्हाला सांगतो उद्या हनुमान जन्मोत्सव कासारीमध्ये पार पडणार आहे. आणि त्यांनी आपल्या मागे म्हटलं तुम्ही त्याप्रमाणे 2 शो किंवा 2 कार्यक्रम आपले हाऊसफुल झाले. साहित्य संगम मंदिर मुंबई रंगमंचावरती 2 कार्यक्रम हाऊसफुल झाले.
आणि त्यांच्या मंडळातील एक व्यक्ती त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांना खूप हा आपला शो आवडला, कार्यक्रम खूप आवडला आणि तो कार्यक्रम आवडला आणि दुसऱ्याच दिवशी त्यांचा एक फोन आला. आपले दिग्दर्शक दत्तावीर साहेब यांना तो फोन आलेला आणि त्यांनी सूचना केली की रिक्वेस्ट केली किंवा आपण म्हणूया की आपण ते तयारी नाही आपली, आपण हा कार्यक्रम मुंबईमध्येच करतो आणि आपला गावाचा हा वारसा आहे आणि पारंपरिक ते मधला हा वारसा आहे, आपण कुठेही बाहेर जात नाही. त्याच्यामुळे अवघड अशी गोष्ट होती की आपण मुंबई सोडून आता बाहेर जाणार आहोत, मग ती जायचं की नाही जायचं कसं हे सगळं गावकरी म्हणा वरिष्ठ मंडळींना विचारल्याशिवाय आपण तो निर्णय घेऊ शकलो नाही किंवा घेऊ शकलो नसतो. तरी त्यांनी विचारलं दिग्दर्शक सरांना की हा तुमचा कार्यक्रम आम्हाला हनुमान जयंतीला गावच्या ठिकाणी पाहिजे. तर आमचे दिग्दर्शक यांनी सांगितलं की आम्हाला सुद्धा याच्यावर विचार करावा लागेल, कारण आम्ही आजपर्यंत मुंबईचा वारसा मुंबईच्या बाहेर कधी घेऊन गेलेलो नाही आणि हा आपला 75 वर्षापूर्वीपासून जपत आलेला आपला पारंपरिकतेचा वारसा आहे. म्हणजे या नमनामध्ये कुठल्याही लेडीज किंवा महिला नसतात, तर पुरुषच महिलांचा वेशभूषा करून ही कला सादरीकरण करत असतो. त्याच्यामुळं आपण असं म्हणू शकतो की पुरुषप्रधान लोकसंस्कृती आपण ही जपतोय आणि एकमेव असं मंडळ असू शकतं मुंबई या शहरामध्ये. आणि गिरगावमध्ये आपण कीर्तनमन म्हणून सुद्धा एक वारसा जपत असतो. त्याच्यानंतर गुढीपाड्याला सुद्धा आपण रॅलीमध्ये हा उपक्रम सादरीकरण करतो आणि असा आपल्याला खूप प्रतिसादसुद्धा मिळतो. तर गिरगावकरांप्रमाणे आपल्याला आताचीच नवी गोष्ट की फॉरेनर्स लोकांनीसुद्धा आपल्या ह्या नमनामध्ये म्हणजे आपण म्हणतो सोंग काढतो, त्या सोंग काढलेल्या ठेक्यावरती नाचून एक नवा विक्रम केल्यासारखं दाखवून दिलं की फॉरेनचे लोक येऊनसुद्धा आपल्या नमनामध्ये एक नव्या जोशामध्ये नाचू शकतात. मग जर सहभागी फॉरेनचे लोक सहभागी होत असतील या लोककलेमध्ये, तर आपल्या ह्या भूमिपुत्रांनी कुठेही मागे राहू नये हे मला वाटतं. तर मुद्दा असा की आपण आता चाललो आहोत हनुमान जयंतीच्या निमित्ताने नमन करण्यासाठी आणि कासारी येथे हा कार्यक्रम तिथं जबरदस्त होईल, कारण आपले हे कलाकार या निधीने चाललेले आहेत आणि हा कार्यक्रम ऐतिहासिक असल्याकारणाने, ऐतिहासिक म्हटलं तर शिवाजी महाराजांचे जे स्वराज्य घडवलं याप्रमाणे ज्या पद्धतीने घडवलं गेलं त्याच्यामध्ये जे जे शिलेदार त्यांचे स्वराज्याचे शिलेदार म्हणूया सुभेदार, तर आपण सुभेदार तानाजी मालुसरे यांचा हा ज्वलंत इतिहास आपण लोकांसमोर सादरीकरण करणार आहोत आणि तो सगळ्यांनी पाहायला यायला पाहिजेच आणि पाहावा. आणि हे स्वराज्याच्या शिलेदारांनी ज्याप्रमाणे आपलं बलिदान दिलं आहे ते आत्ता ह्या मराठी माणसाने सुद्धा विसरू नये आणि इतर सगळ्यांनी त्याचा आदर्श घ्यायला पाहिजे. आदर्श असा घ्यायला पाहिजे की आपल्या ह्या संस्कृतीवरती म्हणा किंवा हिंदू राष्ट्रावरती यवनांनी किंवा परप्रांतीयांनी आक्रमण करून या बहिणींची अब्रू लुटली होती आणि याला आळा घालण्यासाठी शिवाजी महाराजांनी स्वतःचं राज्य म्हणजे स्वराज्य, रयतेचं राज्य, स्वराज्य म्हणजे प्रत्येक रयतेचं हे राज्य स्वतःचं म्हणता येणार नाही. शिवाजी महाराजांनी स्वतःचं राज्य नाही स्थापन केलं, तर रयतेचं राज्य हे जसं सरकार म्हणतो ना, आपण म्हणतो ना सरकार कोणाचं हे आपल्या सर्वांचं आहे, तसंच हे स्वराज्य म्हणजे हे सर्वांचं रयतेचं होतं. शिवाजी महाराज फक्त राजा म्हणून बनवलेला आहे. तर अशा प्रकारे हा ज्वलंत इतिहास आपण मांडलेला आहे आणि तो तुम्ही बघायला पाहिजे असं तुमच्या चॅनलमार्फत सर्वांपर्यंत पोचवा आणि तुम्ही वेळ शकतो माझ्याकडून धन्यवाद. साहेब, तुम्ही चांगली योग्यरीत्या माहिती दिलात, त्यामुळे आम्ही तुमचे आभारी आहोत. धन्यवाद. आणि उद्याचा शो आपला जोरात झाला पाहिजे. नक्कीच आपला चांगला प्रकारे होईल आणि तुम्ही नक्कीच या बघायला आणि एकदा तरी आमचा कळजुंडीकरांचं नमन नक्कीच. पहा. पुरुष प्रधान सगळ्यांनाच विनंती करतो. वाडी पण काय उघडत नाही बघ का, बेडा मोठं नाही. तर मित्रांनो, आपल्या सर्व कलाकार मित्रांकडून आपण सर्वांचं मनोगत व्यक्त करून घेतलेलं आहे आणि खास आपले लेखक निलेश जोगले यांच्याकडून पण आपण त्यांच्याकडून
पण मनोगत व्यक्त करून घेतले. तर कसं सर्वांचं मनोगत व्यक्त झालं आहे हे नक्की सांगा. आणि उद्या आपल्याकडे आम्ही आज वसई ते रत्नागिरीपर्यंत ट्रेनमधला प्रवास आहे आणि त्यामध्ये थोडी मजा मस्ती केलेली आहे आणि सर्वांचे मनोगत व्यक्त करून घेतलेलं आहे. आणि उद्या आपला जयगड कासारी इथे उद्या आपला शो आहे नमनाचा. तर सर्व कलाकार मित्र आम्ही गावाला चाललो आहे आणि त्यांच्या आज थोडी मजा मस्ती सर्वांकडे मनोगत व्यक्त करून घेतलेलेच आहेत. तर मित्रांनो उद्या आपला शो रात्री 10 वाजता आहे. तर उद्या नक्की शो बघायला या, खूप मजा येणार आहे. कारण मुंबईमध्ये 2 शो हाऊसफुल झाले, हा 3रा शो गावाला आहे. तर नक्की या मित्रांनो. तर चला भेटूया लवकरच या, लवकर मंडळी.